आज ना पियाच्या स्कूलमध्ये आहे नवरात्रीचं सेलिब्रेशन. त्यासाठी तिला जे आहे छान मस्त जे आहे तयार होऊन जायचं आहे. माझ्याकडे ना तिच्यासाठी एक मस्त असा जो घागरा किंवा लेहेंगा ज्याला म्हणतात ना तो आहे आणि तुमच्यासोबत मी ऑलरेडी शेअर पण केलं आहे. आजीवरून मी त्याला मागवलेलं आहे. खूपच छान दिसतो. पण बघा आता जसे जसे मुलं मोठे होतात ना चॉईस त्यांची होत जाते. काल रात्रीपासून मी तिला कन्व्हिन्स करण्याचा माझा प्रयत्न चालला होता की तू हा ड्रेस नको घालू, तू घागराच घाल. पण तिने शेवटी तिची जी आहे मनमर्जी ती पूर्ण केलेली आहे आणि ती म्हणते की नाही मला हा शराराच घालायचा आहे. मला खूप कम्फर्टेबल वाटतं आणि मला तिथे जाऊन एन्जॉय करायचं आहे. सो मी सगळा जो वेळ आहे जेवढा मला तिथे गरबा करायचा आहे, डान्स करायचा आहे ना तेवढा सगळा वेळ फक्त त्या घागरा आवरण्यात माझा जाईल मम्मा. सो मला तू हाच घाल. आणि यामागचं अजून एक रिझन असं आहे जे ती मला सांगत नाही पण मला माहिती तिला हा ड्रेस खूपच आवडलेला आहे आणि अजून दिसतो पण छान तो खरंच आणि ती कॅरी पण व्यवस्थित करते. त्यामुळे तिचं चाललं होतं की नाही माझ्या फ्रेंड्सला दाखवेल आहे ना असं तसं. सो तिने हाच घातला आणि म्हटलं चला ठीक आहे तुला घालायचं तर घाल. आणि शेवटी बरोबर आहे एन्जॉय करणं जास्त महत्त्वाचं असतं आणि तिला ह्या एजमध्येच ते तिला समजलं. या गोष्टीचा मला पण खूप आनंद आहे की काहीतरी चांगलं दिसण्यापेक्षा तो मोमेंट जास्त एन्जॉय करणं जास्त महत्त्वाचं असतं. एक दोन हेअरस्टाईल ट्राय केल्या मी की असं घालू तसं घालू पण नाही तिला कम्फर्टेबल पाहिजे होतं. तिला म्हणजे आज तिचं पूर्ण ठरलं होतं की जाऊन मला जो आहे स्कूलला खूप एन्जॉय करायचं आहे. सो तिनेच मला सांगितलं की तू अशी हाफ पोनी घाल आणि तुला काही करायचं आहे तर मग पुढचे केस घेऊन असं असं कर. आणि ती जस्ट म्हणजे आता 6.5 इयरची आहे पण तरी किती गोष्टी तिला समजायला लागल्या ना ह्या गोष्टीचं खरंच आश्चर्य वाटतं मला. सो नॉर्मल अशी मी तिची हेअरस्टाईल केली आणि बघा आधी जेव्हा तिच्या स्कूलमध्ये तिला तयार करून घेऊन जायचं असायचं ना तर मी तिला फाउंडेशन म्हणा किंवा मग आय शॅडो वगैरे ब्लश वगैरे हे सगळं लावत असायची. पण आता मी ना तिला फक्त जे आहे ना कमीत कमी जो असतो ना तिचा मेकअप करत असते. काय कसं करते ना थोड्या वेळाने सांगतेच मी तुम्हाला. पण सध्या बघा असं तिची नॉर्मल जी आहे हेअरस्टाईल केलेली आहे जी तिला पण खूप आवडलेली होती. आणि लगेच इथून थोडं आवरलं मी कारण सकाळी जे असतं जरी तयारी करायची मुलांची पण टिफिन त्यांचा बनवायचा असतो. सो पोह्याचा नाश्ता माझा जो आहे बनवून झालेला होता. नाश्ता वगैरे आम्ही केला आणि त्यानंतर जे आहे ना लगेच तिचा टिफिन वगैरे सगळं पॅक करून घेतला. आज मी तिच्यासाठी बटाटा आणि जी पालक असते ना अशी दोघांची मिक्स भाजी बनवली होती. सो सकाळची खूप गडबड होती त्यामुळे मी रेसिपी काही शूट करू शकली नाही आणि नेक्स्ट टाईम जेव्हा बनवेल ना तेव्हा शेअर करते. खूपच टेस्टी लागते ही भाजी आणि जेव्हा थोडी उरते ना तेव्हा मी नेहमी दुपारी खात असते. खूपच मस्त लागते. सो ही भाजी जर तुम्ही मुलांना दिली ना तर मुलं खरंच आवडून खातील. नेक्स्ट टाईम बनवली ना की लगेच तुमच्यासोबत शेअर करते मी. आणि ॲपल वगैरे जे आहे ते पण मी तिला ट्राय करते टिफिनमध्ये द्यायचं. सो तिच्या शॉर्ट ब्रेकसाठी जे होते ना ते पोहेच दिलं कारण तिला पोहे आवडतं. सो पोहे दिलं आणि भाजी वगैरे दिली आणि त्यानंतर थोडं ॲपल चपातीचे तुकडेच करून मी तिला नेहमी टिफिनमध्ये देत असते. जरी पराठा जरी दिला ना तर ट्रायंगल शेपमध्ये पराठा कट करून देते जेणेकरून तिला खायला इझी होतं. नाहीतर मग मुलं काय करतात दोघी हात चपातीला लावतात आणि मग त्यांचा छोटा मोठा जसा तुकडा आला तसं ते तोंडात फक्त घालण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला असतो आणि खाली ढकलण्याचा प्रयत्न चाललेला असतो. सो आपल्या हिशोबाने छोटे छोटे घास बनवून दिले की मग आपल्याला टेन्शन नसतं. सो टिफिन वगैरे सगळं पॅक करून झालं आणि आता एक नॉर्मल असा तिचा मेकअप करायचा आहे. चला तुम्हाला सांगते मी आणि यापुढे पण मी फॉलो करेल. जोवर ती जास्त इंडिपेंडेंट होत नाही ना तोवर मी माझ्या पद्धतीनेच तिला मेकअप करणार आहे. सो मी इथे फक्त तिला कॉम्पॅक्ट लावलं आहे. जे मी तिला म्हणजे रेग्युलर ती स्कूलमध्ये जाते ना तेव्हा पण मी तिला पावडर कॉम्पॅक्ट असं काहीच लावत नाही. नॉर्मल तिचा फेसवॉश वगैरे झालेला असतो तर तसंच तिचं फक्त मी पोनी घालते आणि तिला स्कूलमध्ये पाठवत असते. रोज डेली बेसिसवर मी तिला अजिबात पावडर वगैरे लावत नाही कारण काही गरज नाही. असंही त्यांची स्किन ब्राईट असते. सो स्किप करा. जसं मला आता समजायला लागलं ह्या गोष्टी की कमीत कमी केमिकल जे आहे ते फेसवर आलं पाहिजे. आणि पिया जेव्हा झाली होती ना म्हणजे खूप लहान असताना तेव्हा पण बरेच वेळा आपण जॉन्सन बेबी पावडर वगैरे तिला लावत असतो बघा. मी तेव्हा पण तिच्यासाठी कधीच पावडर नाही यूज केलं. जे 1-2 डब्बे हौसेने मागवले होते ना तर ते घरीच पडू नये आणि मी ते DIYसाठी यूज करत असते. सो तिच्या फेसवर किंवा बॉडीवर मी जास्त पावडर यूज नाही केलं. तिचं फक्त म्हणणं होतं की मम्मा मला तू लिपस्टिक लाव कारण लिपस्टिक लावली ना की बराचसा जो आहे मेकअप करण्याचा लुक जो असतो तो येऊन जातो. सो मी तिला आधी थोडं व्हॅसलिन लावलं लिप्सला आणि त्यानंतर ही जी लिपस्टिक आहे ना तर ही मी लावली. हिची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. लॉंग लास्टिंग आहे म्हणजे जे स्मश प्रूफ असतं ना तशी आहे ती. सो खूप जास्त डार्क लागते मग तिला थोडं ब्लेंड करायलाही प्रॉब्लेम येतो कारण ती लावली की लगेच सुकते. त्यामुळे खाली मी जरा त्यावर जे होतं ना जे व्हॅसलिन वगैरे लावलं जेणेकरून ती छान स्मच करता येईल मला. आणि अशा पद्धतीने जे आहे फक्त लिपस्टिक लावली. सो इथे आय शॅडो वगैरे मी बंदच केलं जसं मी तुम्हाला सांगितलं. फक्त थोडं आयलायनर लावते कारण ते डोळ्याच्या वर असतं आणि डोळ्याच्या मध्ये जाण्याचे चान्सेस खूप कमी असतात कारण ते लगेच सुकतं. आणि एक नॉर्मल अशी
फक्त एंडिंगला जी लाईन असते ना ती एक लाईन क्रिएट केली जेणेकरून आयचा लुक थोडा पॉपअप होऊन जाईल. सो अशा पद्धतीचा जस्ट नॉर्मल जो मेकअप आहे तिचा केलेला आहे. फक्त लिपस्टिक आणि आयलायनर तुम्ही म्हणू शकतात यूज केलेला आहे. इथे बँगल्स घातल्या आणि ती पण ना म्हणजे पिया पण थोडी ना ह्या गोष्टींमध्ये ती थोडी आहे, ती विचार करते हेल्थच्या बाबतीत वगैरे वगैरे तिचे विचार चाललेले असतात या गोष्टींमध्ये. सो ती लगेच माझं ऐकते पण. आणि तिला असं असतं ना, तिचं म्हणणं असतं की मला फक्त एन्जॉय करायचं आहे, जास्त हेवी गोष्टी तू मला देऊ नको. सो इथे नेकलेस वगैरे घालायचा होता आणि बघा मी हा काढला तर तिला लगेच कळतं की हा मला ह्या ड्रेसवर सूट होत नाही मम्मा, सो मला हा नको आहे, तर मला तो दुसरा ट्राय कर. तर मी हा लगेच घेतला गोल्डन कलरचा आणि तिला वाटलं की नाही हा छान दिसतोय, पण मग तिचं म्हणणं होतं की हा नाही का मला टोचेल आणि मग परत परत मला हात लावावा लागेल. सो त्या हिशोबाने तिने तो पण नाही घातला आणि काहीही ज्वेलरी न वेअर करता फक्त बँगल्स तिने ज्या आहे वेअर केल्या आणि ती तशीच तयार होऊन निघाली. सो ओढणी मी काय केली ना, एका साईडून तिला जी आहे जी सेफ्टी पिन असते ना ती लावून दिली, कारण त्यांना स्कूलमध्ये जेव्हा फंक्शन त्यांचं झाल्यानंतर ना ड्रेस चेंज करायचा होता. सो एक्स्ट्रा क्लॉथ पण त्यांच्यासोबत द्यायचे होते मुलांसोबत. सो तिला तिचा ड्रेस तिलाच चेंज करायचा होता. सो मी एकाच साईडून तिला फक्त ओढणीला जी आहे सेफ्टी पिन लावली जेणेकरून तिला ड्रेस काढताना पिन काढण्याची गरजच नको पडायला. आणि अशा पद्धतीने जे आहे मी तिला तयार वगैरे केलं. आणि खरंच म्हणजे मुलं असंही आपल्याला भरपूर प्रेम येतं त्यांच्यावर, पण थोडंसं जरी तयार झालं की छान दिसतात मुलं. सो मी तिला इथे इन्स्ट्रक्शन देत होती की तू अशा पद्धतीने तुझा ड्रेस जो आहे स्कूलमध्ये चेंज करू शकते. कारण आतापर्यंत काय व्हायचं ना, मावशी वगैरे असायच्या स्कूलमध्ये, ते त्यांची सगळं जे आहे त्यांचे ॲक्सेसरीज जे आपण घालून दिलेलं आहे बँगल्स वगैरे सगळं व्यवस्थित ठेवायचे. पण आता स्कूलने म्हणजे तसं त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही तुमचं सगळं करायचं आहे आणि मुलंही इथून इंडिपेंडंट व्हायला सुरुवात होतात, त्यांनाही सवय होते ह्या सगळ्या गोष्टींची. सो अशा पद्धतीने जे आहे पिया आता तयार होऊन जे आहे स्कूलला जाणार आहे. आणि हो, ह्या ड्रेसची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. टाटा देऊन द्यायचं. बाय पिया. बाय बाय. हो बाय. आषाढी एकादशी, जन्माष्टमी असे जे काही छोटे मोठे प्रोग्राम असतात ना, ती फर्स्ट स्टँडर्डला गेल्यापासून तिचे हे जास्त सेलिब्रेट होत नाही. नाहीतर खरंच ते जे सगळे दिवस असतात, जसं आज माझी घाई गडबड, टिफिनही बनवा, तयारीही करा, मेकअप पण करा, हेअर करा, ह्या सगळ्या गोष्टी ना खूप जास्त ॲडिशनल होऊन जातात. सो ती गेल्यानंतर मी अंघोळ वगैरे झाली, माझं घर थोडं आवरून घेतलं. आणि कालचा व्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर मी आवळे विकत आणले होते बघा. सो त्यांचीच मी आता मस्त अशी कँडी बनवून घेणार आहे. बऱ्याच वेळा दररोज आवळ्याचा ज्यूस करून प्यायला खूप वैतागही येत असतो आपल्याला. आणि मलाही कधी कधी म्हणजे फ्रीजमध्ये आवळा असतो पण असं वाटतं नको, आज नको, मी उद्या पिते. तर तशा केसमध्ये ना म्हणजे मी गेल्या 2 वर्षापासून हे शिकली आहे की आवळ्याचा ज्यूस तर प्यायचाच, म्हणजे कितीही कंटाळा आला तर मी ट्राय करते, आज नाही तर उद्या घेऊनच घेते. पण ना त्या व्यतिरिक्तही तुम्ही आवळा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये जे आहे ती घेऊ शकतात. फक्त हेअर, स्किन ह्या सगळ्या गोष्टींसाठी ते चांगला असतोच, पण आपल्या डायजेशनसाठी खूप खूप चांगला असतो. तर मी इथे सगळे आवळे छान वॉश करून घेतले होते. मी पूर्ण 1 किलो जसेच्या तसे यूज करते. ज्यूस करण्यासाठी मी एकही आवळा बाजूला काढलेला नाही आहे. कुकरमध्ये मी यांना घालते आणि यामध्ये जे आहे ना पाणी घालायचं. पाणी कमी जास्त झालं काही फरक पडत नाही. ह्या पाण्याचाही उपयोग तुम्ही करून घेऊ शकतात. तर बघा मी इतकं पाणी यामध्ये घेतलेलं होतं. आणि आता काय करायचं म्हणजे मीडियम गॅसवर ना तुम्ही याची 1 सिटी घेऊ शकतात किंवा मग हाय फ्लेमवर जर तुम्ही सिटी घेत असाल तर 2 सिटा घ्या आणि गॅस लगेच बंद करा. सो मी ते लावलं आणि म्हटलं ते जोवर होतं आहे, कारण मी मीडियम गॅस जो होता तो करून आले होते आणि म्हटलं आता तोवर काही ना काही काम झालं पाहिजे. सो कालच्या दिवशी पियाने इथे बराचसा स्टडी करण्याचं काय तिचं चाललेलं होतं. सो हा स्टडी टेबल माझ्याकडे आहे बघा आणि खूपच उपयोगी आहे. म्हणजे लहान मुलांसाठी तर खूपच छान आहे आणि बऱ्याच वेळा मीही DIY याच्यावरच माझ्या गोष्टी करत असते आणि इतका म्हणजे सोपा आहे की कुठेतरी सोफ्याच्या खाली, बेडच्या खाली चालला जातो. त्यामुळे हा खूप जास्त स्पेस पण घेत नाही आणि लहानपणापासूनच आपण मुलांना असा टेबल घेऊन दिला तर मग मांडीवर ठेवून लिहिण्याची गरज पडत नाही. सो मी तुम्हाला देते याची लिंक, पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकतात. आणि खूप रफ अँड टफ यूज आहे ते. म्हणजे व्हाईट बोर्ड असल्यामुळे मार्कर वगैरेही त्यावर यूज करता येतात. आणि त्यानंतर मग मी आली माझ्या गार्डनमध्ये. सो बघा मी कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं की माझ्या प्लेट्स तर फुटल्याच, पण त्यासोबत अजून एक गोष्ट माझ्यासोबत घडली होती आणि ही पण तेवढीच मनाला लागणारी होती की काय सांगू तुम्हाला. तर पहा हे जे प्लांट आहे आणि हे मी सीडने ग्रो केलं, तुम्हाला हे माहीत आहे. तर हे ना एवढं मोठं झालं होतं, याची जागा ना तिकडे होती जिथे मी आता तुम्हाला दाखवते.
होते. सो मी त्याला उचललं आणि म्हटलं, कारण खूप हवा येत होती ना, तर हे खूप हलत होतं, म्हणून मी त्याला इकडे आणलं आणि इथे त्याला अशा पद्धतीने म्हणजे खालून त्याला धरून वरच ठेवणार, तोवर या वरच्या कुंडीला त्याचं फ्लावर जोरात टच झालं आणि इथून तुम्हाला दिसतंय ना, तिथून ते बेंड झालं आहे आणि ते वाकलं खाली. सो मी त्याला अशा पद्धतीने इथे बांधून दिलं आहे आणि फक्त प्रयत्न हे चालले आहेत की आता हे कोमेजायला नको, असंच्या असं फुललेलं पाहिजे. कारण असं वाटतंय, म्हणजे मला माहीत नाही अजून की याचा जो ब्लूमिंग पिरियड असतो तो किती असतो, 3 दिवस 4 दिवस, पण ते एक्सपिरियन्स घेण्याआधीच हे असं माझ्यासोबत घडलं आणि इतकं म्हणजे मन ना डिस्टर्ब होऊन जातं. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण कितीही म्हणलो की मूव्ह ऑन करूयात आणि दुसऱ्या गोष्टीत जे आहे चित्त लावूयात, पण नाही जात. सो कालच्या दिवशी दुपारी हे पण घडलं होतं आणि प्लेट झाल्या लगेच हे झालं. मला असं वाटत होतं की आजचा दिवस ना पूर्ण तोडफोडचा लिहिला आहे फक्त माझ्या नशिबात. पण चला, याला मी कालच्या दिवशी असं बांधलं होतं आणि अजूनही फ्रेश आहे. सो कदाचित त्यामध्ये थोडी ताकद आहे, ज्या खालची स्टेम आहे ना ती थोडी एनर्जी त्यापर्यंत पोहोचवत आहे आणि हळूहळू ना त्या फ्लावरची साईज पण वाढते. त्यासोबतच हे बाकीचेही फ्लावर फुललेले आहेत. सो बघायला माझ्याकडे एकच नाही, बऱ्याच गोष्टी आहेत मनाला प्रसन्न करून घेण्यासाठी. मी आता परत किचनमध्ये आली आणि असंच टाकून सोडून नाही द्यायचं. 1-2 वेळा जरा असा कुकर मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून खालचे वरचे आवळे जे आहेत ते व्यवस्थित शिजतील. मी आता गॅस कमी करून दिला होता, कारण मला म्हटलं एक काम अजून आहे पेंडिंग, ते करून घ्यावं. सो काल कांदे वगैरे बराच सामान आणला होता आणि आता नवीन सामान त्यामध्ये भरण्याआधी तर हे फ्रीजचं ड्रावर जे आहे ना, हे ड्रावर ते आहे आणि त्याच्या फ्रीजच्या खालीच असतं. सो मी तिथेच माझे जे आहे कांदे, लसूण, बटाटे हे तिघी गोष्टी मी तिथे स्टोअर करत असते आणि मी याला कधी पूर्ण बंद करत नाही, थोडं ओपन ठेवते, जेणेकरून हवा तिथे छान फिरली पाहिजे. सो मी याला जे आहे म्हटलं चला आता हे पण व्यवस्थित क्लीन करून घ्यावं नवीन सामान त्यामध्ये भरण्याआधी. तर मी इथे तेच करत बसली आणि रिझन पण होतं, गॅसजवळ जे आहे उभं राहण्यापेक्षा काही ना काही काम पण माझं होऊन जाईल आणि तिकडे आवडे जे आहेत ते पण त्यांचे शिजतील. असे पेपर बॅग्स मिळतात बघा, किंवा तुम्ही नॉर्मल न्यूजपेपर पण खाली अंथरू शकतात, जेणेकरून काय होतं ना की जी पण कांद्याची वगैरे जी टरफले असतात बारीक बारीक, ते डायरेक्ट फ्रीजच्या खाली वगैरे जात नाही. किंवा तुम्ही एखादा जे म्हणतात ना शेल्फ वगैरे मध्ये तुम्ही ठेवत असाल, तिथेही असा पेपर वगैरे अंथरला तर तेवढा पेपर काढून आपण क्लीन करू शकतो किंवा मग ते पूर्ण घरभर झाडताना पसरत नाही. सो मी अशाच पद्धतीने नेहमी ठेवत असते. ही आवळा कँडीची रेसिपी बनवणं एवढं सोपं आहे ना की काय सांगू. एकदा फक्त तुम्हाला असे आवळे जे आहेत वाफवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर याच्यामध्ये साखर वगैरे मिक्स करायची आहे, सांगतेच मी तुम्हाला. सो वाफवून झाल्यानंतर थोडं गार झाल्यानंतर जे आहे ना त्याचं पाणी गाळून घ्यायचं. पुढे काय करायचं, ते जे पाणी आहे ना जे तुम्ही काढून घेतलं आहे ते पाणी या आवळ्यांमधून, तर ते तुम्ही अजून डायल्यूट करून किंवा डायरेक्टही तुम्ही पिऊ शकतात. त्याचा एक पद्धतीने एक ज्यूसच बनून जातं ते, किंवा तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून त्याला दररोज थोडं थोडं 4-5 दिवसापर्यंत घेऊ शकतात. अदरवाईज तुम्ही ते पाणी केसांना लावू शकतात आणि अर्धा-1 तासांनी केस धुवून काढू शकतात. असे दोघंही उपयोग तुम्ही त्याचे करू शकतात आणि नाही काही तर मग तुम्ही टाकून दिलं तरीही चालतंय. चला, तर इथे आवळ्याच्या अशा फोडी करून घ्यायच्या. याची मधली जी सीड असते ना ती बाहेर काढून घ्यायची आणि सगळ्या फोडी व्यवस्थित करायच्या बरं का, म्हणजे एक फोड वेगळी झाली पाहिजे. तसंच ते आहे पुढे साखर जिरायला थोडं इझी होऊन जातं. आणि ह्या अशा कँडीज तुम्ही बनवून ठेवल्या ना तर मुलं पण खूप आवडून खातात. आणि मला एक एक्सपिरियन्स आहे, मागच्या वर्षीही मी 1-2 वेळा आवळा कँडी बनवली होती. सो एक एक्सपिरियन्स मी नेहमी फेस केला आहे की मी जेव्हा बनवायला घेतली तेव्हा ऊन खूप कमी पडतं आणि व्यवस्थित जे आहे सुकायला प्रॉब्लेम येतो. सो तुमच्याकडे टेरेस असेल ना सुकवायला तर अतिउत्तम. अदरवाईज मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच की मी कशा पद्धतीने सुकवते. तर बघा, मी हे असं जे आहे पातेलीमध्ये पाणी काढून ठेवते आणि मी थोडं आता घेईल थोड्या वेळाने आणि बाकीचं जे आहे फ्रीजमध्ये ठेवून देईल. तर ना 1 किलो आवळा कँडीसाठी तुम्हाला 500 ग्रॅम साखर, म्हणजे तुम्हाला थोडा आंबट आवळा चालत असेल तर, तुम्हाला जर प्रॉपर व्यवस्थित गोड बनवायचा आहे, आंबटपणा थोडासाच लागला पाहिजे, तर मग तुम्ही 700 ग्रॅम साखर 1 किलो आवळ्यासाठी घालू शकतात. पण मी 500च घालणार आहे, कारण थोडाफार आंबट तर चालतोच आणि पिया पण थोडं आंबट असलं ना तर ती खाऊन घेते, त्यामुळे मला जास्त स्वीटनेसची काही गरज नाही आहे. यामध्ये साखर टाकायची आणि असं थोडं मिक्स करून जे आहे ना, आता पुढचे 2 दिवस ना हे ह्याच साखरेच्या पाकामध्ये जे आहे, पाकमध्ये नाही, साखरेचं पाणी बनेल. हळूहळू ही साखर पूर्णपणे वितळून जाते आणि याचं पाणी बनवून जातं आणि ह्या पाण्यामध्ये ना दिवसातून 4 ते 5 वेळा थोडं ढवळत राहायचं, जेणेकरून काय होतं ना की खालचे वरचे सगळे आवळ्यांना जे आहे साखरेचं जे पाणी असतं त्यामध्ये जिरतं, म्हणजे साखरेचं पाणी आत जातं आणि आवळ्यामधला थोडा कडवटपणा असतो ना तो बाहेर येतो. असं काहीतरी त्यांचं मधल्यामध्ये 2 दिवस चालू असतं. सो बघा, मी आता आज हे सकाळी बनवलेलं आहे, समजा 10 वाजता मी हे आवळे बनवलेले आहेत, आता ठेवले. उद्याच्या दिवस पण हे असे
तसेच राहतील. परवा जे आहे ना मी यांना जे आहे गाळून मग सुकवायला जे आहे यांचं पाणी काढून घ्यायचं आणि ताटामध्ये पसरवत जे आहे सुकवायला टाकायचं आणि 1-2 दिवस छान सुकलेत थोडे की आवळा कँडी बनवून तयार आहे. याची पुढचं जे आहे ना सुकवायचं वगैरे मी ते तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल. सो मी आता साईडला ठेवलेलं आहे आणि 2 दिवस आता यांना काही बघायचं काम नाही मला, फक्त मध्ये थोडं मिक्स करत राहायचं. सो मी हे झालं आणि लगेच स्वयंपाक करायला लागली. सो मी आज स्वयंपाकामध्ये जे आहे ना आज बनवत आहे भरीत आणि बऱ्याच दिवसानंतर भरीत बनवते. मागे पण एकदा बनवलं होतं पण तरी त्या गोष्टीला मला असं वाटते की महिना झाला असेल. आणि आता जे आहे काल बाजारात गेलो तर म्हणजे तिथे सगळंच मिळून जातं ना, मग की कांद्याची पात पाहिजे तर ती पण मिळते. वांगी जर घेतली भरीतची तर कांद्याची पात पाहिजेच, कारण ते टाकल्यावरच मस्त अशी टेस्ट येते. कसं काय बनवलं हे तुम्ही कालच्या आय थिंक मिनी व्लॉगमध्ये बघितलंच असेल, नसेल बघितलं तर जाऊन चेक करा. पूर्ण रेसिपी त्यामध्ये मी शेअर केलेली आहे. तर चला आता जवळजवळ 12 वाजलेत हे सगळं करत करत घरातलं आवरत आणि आता जे आहे पटापट अर्ध्या तासात पुढचा स्वयंपाक होईल, जेवण होईल आणि बस सकाळची रुटीन संपली. आणि याच रुटीनसोबत मी माझा व्हिडिओही संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आवडे मिळाले तर आवड्याची कँडी नक्की बनवा. तर मग आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.